शिकत आहोत. तर आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि समाजा उपयोगी विषयावर चर्चा करण्यासाठी तुम्ही आम्हाला तुमच्या मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे काय? समाजातील ज्या लोकांना विविध व्यसनांनी बाधित केलेलं आहे त्यांना योग्य वैज्ञानिक शास्त्रीय उपचार देऊन या आजारातून बरं करणे, मुक्त करणे असं काम करणाऱ्या संस्थेला व्यसनमुक्ती केंद्र असं म्हणतात. व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यामागील मुख्य उद्देश काय आहे? व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करण्यामागचा मुख्य उद्देश या समाजातून, या देशातून, या जगातून व्यसनाला नष्ट करणे, ड्रग फ्री इंडिया आपल्याला तयार करायचं आहे. त्याच्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र उभा केलं पाहिजे. व्यसन म्हणजे नेमके काय? विविध पदार्थांच्या आहारी जाऊन त्याला अधीन होणे आणि सर्व आपलं काम सोडून फक्त व्यसनाच्याच तयारीत राहणे ह्याला व्यसन असे म्हणतात. आणि व्यसनाचे विविध प्रकार आहेत. ज्या पदार्थांच्या सेवनामुळे त्या व्यक्तीचा मूड, वर्तन आणि विचार बदलून जातात त्या पदार्थांना सायकोॲक्टिव्ह सबस्टन्सेस असं म्हणतात. आणि त्या पदार्थांची व्यसनं माणसाला लागतात. व्यसनाधीन व्यक्ती येथे आल्यानंतर उपचाराची प्रक्रिया कशी असते? व्यसनमुक्ती उपचारात प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे शारीरिक उपचार, दुसरा प्रकार आहे मानसिक उपचार, तिसरा प्रकार आहे कौटुंबिक किंवा सामाजिक उपचार. यापैकी शारीरिक उपचारात व्यसन बंद केल्यावर त्या व्यक्तीला होणारे विविध त्रास औषध उपचाराच्या सहाय्याने कमी करणे हा उपचारातला पहिला टप्पा औषध उपचारातला. दुसरा टप्पा व्यसनामुळे त्या व्यक्तीच्या शरीरावर झालेल्या विविध दुष्परिणामांचा योग्य तो उपचार करणे. आणि तिसरा टप्पा पुन्हा व्यक्ती व्यसनाकडे जाऊ नये याच्यासाठी अँटी क्रेविंग म्हणजे व्यसनाची इच्छा मारणाऱ्या औषधांचं प्रयोजन करणे. या औषधोपचारासोबत व्यसनी व्यक्तीच्या मनावर सुद्धा दुष्परिणाम झालेले असतात, ज्याच्यामुळं नैराश्य, उदासीनता आणि आत्महत्येचे वैयक्तिक उपचार, योगा, ध्यान या साधनांचा वापर करून त्याला एक सकारात्मक ऊर्जा दिली जाते. आणि तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा उपचार आहे तो म्हणजे कुटुंब किंवा सामाजिक. तर व्यसनामुळे कौटुंबिक नातेसंबंध बिघडलेले असतात ते दुरुस्त करून समाजात व्यवसाय, आर्थिक हा सगळा स्तर उंचावून त्या व्यक्तीला मान प्रतिष्ठा प्राप्त करून देणे याला कौटुंबिक किंवा सामाजिक उपचार असं म्हणतात. अशा 3 प्रकारचे उपचार व्यसनाधीन व्यक्तीवर येथे केले जातात. लोक व्यसनाच्या आहारी का जातात? व्यसनाच्या आहारी जाण्याची मुख्य 4 कारणं आहेत. एक, पियर प्रेशर ज्याला म्हणतो, मित्रांचा आग्रह, इथून व्यसनाची सुरुवात होते. आणि नंतरच्या काळात काही मानसिक विकृती ज्याच्यामध्ये नैराश्य, उदासीनता, त्यानंतर ताणतणाव हे सहन न करू शकल्यामुळे व्यक्ती व्यसनाधीन होत जातो आणि ह्या आजाराला बळी पडतो. उपचारासाठी किती कालावधी लागतो? व्यसनमुक्ती उपचारासाठी आजाराच्या गंभीरतेनुसार निर्णय घेतला जातो. जर गंभीर स्वरूपाचा व्यसनाधीन व्यक्ती असेल तर 1 ते 3 महिन्याचा उपचाराचा कालावधी असतो. आज कोणती व्यसने जास्त प्रमाणात दिसतात? जागतिक आरोग्य परिषदेच्या सल्ल्यानुसार 17 प्रकारचे विविध सायकोॲक्टिव्ह सबस्टन्सेस आहेत आणि त्याची व्यसनं प्रामुख्याने आपल्याला समाजामध्ये दिसतात. ज्यात प्रथम क्रमांकावर आहे निकोटीन, ज्याला आपण तंबाखू असं म्हणतो. दुसऱ्या क्रमांकावर आहे अल्कोहोल, ज्याला दारू असं म्हणतो. तिसऱ्या क्रमांकावर आहे गांजा, ज्याला कॅनॅबिस म्हणतात. चौथ्या क्रमांकावर आहे अफू, ज्याला आपण ओपोइड्स असं म्हणतो. 5व्या क्रमांकावर आहे हॅलोसिनोजेन्स, ज्याच्यानं भास निर्माण होतात अशी द्रव्ये. 7व्या क्रमांकावर आहे वोलेटाईल सॉल्वंट्स, म्हणजे आज बाजारात मिळणारे विविध व्हाईटनर, त्यानंतर झेंडू बॉम्ब अशी पेट्रोलियमची प्रॉडक्ट आहेत ज्यांचा वास येतो, त्यांची व्यसनं करण्याचं प्रमाण शाळकरी मुलांमध्ये सध्या वाढताना दिसून येत आहे. याशिवाय काही वर्तनात्मक व्यसनं आहेत ज्यामध्ये मोबाईल आणि जुगार ह्या 2 गोष्टींचा समावेश जागतिक आरोग्य परिषदेने केलेला आहे आणि आपण समाजात बघतोय सुद्धा.
कुटुंबाची भूमिका उपचारात किती महत्त्वाची आहे? कुटुंबाची भूमिका अतिशय महत्त्वाची असून व्यसनी व्यक्तीच्या भोवती एक संरक्षक कड निर्माण करून त्याला या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी, त्याला या आजारातून बाहेर पडण्यासाठी मदतीचा हात देणे, त्याला सपोर्ट करणे आणि त्याची योग्य ती काळजी घेणे, या तिन्ही टप्प्यावर कुटुंबियांची मदत अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. व्यसनाचे शरीरावर काय दुष्परिणाम होतो? कुठल्या प्रकारची व्यसन व्यक्ती करतोय त्यानुसार शरीरावर विविध झालेले दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. जसं की तंबाखूमुळे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कॅन्सर सारखा आजार होतो. ही तंबाखू धुरावाटे जर फुफ्फुसात जात असेल तर फुफ्फुसाचे आजार वाढतात. दारूचं व्यसन अति प्रमाणात असेल तर लिव्हर आणि किडनीचे आजार वाढतात. नाकानं गुंगण्याची व्यसन करणारा प्रकार असेल तर त्यांना फुफ्फुसाचे आजार बाळगतात. झोपेच्या गोळ्या खाण्याचं व्यसन असेल तर त्यांना मेंदूचे आजार वाढतात. कुठल्या पदार्थाचं व्यसन आहे त्यानुसार त्याचे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात. येथे रुग्णांना कोणते उपक्रम दिले जातात? व्यसनमुक्ती उपचारासोबतच त्यांना समुपदेशन, त्याचबरोबर खेळ आणि योगा, मेडिटेशन या विविध उपक्रमांनी त्याला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढलं जातं. व्यसनाचे कुटुंबावर व समाजावर परिणाम. व्यसनाचे कुटुंबावर अति तीव्र स्वरूपाचे परिणाम झालेले दिसून येतात, ज्यामध्ये पहिला आहे नातेसंबंध बिघडणे. आई वडिलांचे मुलांसोबत, पतीचे पत्नीसोबत, विविध सगळ्या प्रकारचे नातेसंबंध दूषित झालेले दिसतात. अनेक वेळा आई वडील व्यसनी मुलाला घरातून बाहेर हाकलून काढलेलं बघायला मिळते. त्याचबरोबर पती पत्नी असतील तर दोघांमध्ये आपण सेपरेशन म्हणजे दोघं एकमेकापासून दूर झालेले बघायला मिळतात. तर कुटुंबातील लहान मुलावर याचे गंभीर स्वरूपाचे मानसिक परिणाम होतात, जे आयुष्यभर त्यांना भोगावे लागतात भविष्यात. उपचारानंतर रुग्णांच्या जीवनात कोणते बदल दिसून येतात? उपचारानंतर रुग्णांमध्ये सकारात्मकता दिसून येते. स्वतःबद्दल, कुटुंबाबद्दल, समाज आणि देशाबद्दल मी काहीतरी करू शकतो हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला उपचारानंतर दिसून येतो. व्यसनमुक्ती केंद्रात कोणते उपचार केले जातात? व्यसनमुक्ती केंद्रामध्ये औषधोपचार, मानसोपचार, सामुपदेशन, योग उपचार अशा विविध स्वरूपाचे उपचार एकत्रितपणे केले जातात. पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय उपाय केले जातात? पुन्हा व्यक्ती व्यसनाकडे वळू नये याच्यासाठी नंतरच्या काळात सामाजिक त्याचं स्थान पक्क करण्यासाठी सर्व प्रकारचं त्याचं पुनर्वसन करावं लागतं, ज्यामध्ये शारीरिक पुनर्वसन आहे, मानसिक पुनर्वसन आहे, कौटुंबिक पुनर्वसन, व्यावसायिक पुनर्वसन, आर्थिक पुनर्वसन आणि सामाजिक पुनर्वसन या गोष्टी केल्यास व्यक्ती पुन्हा व्यसनाकडे वळत नाही. व्यसनमुक्ती स्थापन करताना तुम्हाला आलेल्या अडचणी. व्यसनाकडे आजार म्हणून बघण्याची समाजात अजून आपल्याला संख्या दिसत नाही. हा त्या व्यक्तीचा गुन्हा समजला जातो आणि म्हणून उपचाराला योग्य तो प्रतिसाद समाजाकडनं, कुटुंबियाकडनं मिळत नाही. त्याचबरोबर व्यसनमुक्ती उपचार घेण्यास स्वतः रुग्ण तयार नसतो, ही प्रामुख्याने अडचण असते. त्याला तयार करावं लागतं. व्यसनमुक्ती स्थापन करत असताना ह्याच समाजातील जागृतीविषयीच्या काही अडचणी निर्माण झाल्या. समाजाने व्यसनमुक्ती केंद्राला कशी मदत करावी? आपल्या आजूबाजूला असणाऱ्या कुठल्याही व्यसनी व्यक्तीला योग्य उपचारात दाखल करून त्याचं आयुष्य आणि त्याचं कुटुंब व्यसनापासून वाचवावं, अशा प्रकारे प्रत्येकजण व्यसनी व्यक्तीला मदतीचा हात देणे, व्यसनाच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती निर्माण करणे आणि व्यसनावर प्रतिबंधात्मक तंत्राचा वापर करून पूर्व अवस्थेतच व्यसनाला आळा घालणे अशा विविध उपक्रमात सहभागी होऊन समाज त्यात योगदान देऊ शकतो. व्यसन सोडताना कोणत्या अडचणी येतात? कुठलंही व्यसन बंद केल्यानंतर त्या व्यक्तीला मध्यम ते तीव्र स्वरूपाचे जे विड्रॉलचे सिम्पटम, वियोग लक्षणे असं म्हणतात, म्हणजे कुठलंही व्यसन बंद केल्यानंतर त्या व्यक्तीला गंभीर स्वरूपाचे शारीरिक मानसिक त्रास जाणवतात, ज्यात दारूसारखं व्यसन बंद करताना झोप न लागणे, जेवण न जाणे, हातापायांची थरथर, अशक्तपणा, भास होणे किंवा फिट येणे अशा स्वरूपाचे त्रास जाणवतात. तर तंबाखूसारखं व्यसन बंद करत असताना उदासीनता, नैराश्य आणि जेवण न जाणे अशा प्रकारचे त्रास जाणवतात. व्यसनमुक्ती केंद्रात कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन दिले जाते? व्यसनमुक्ती केंद्रात व्यक्तीच्या कुठल्या आयुष्याच्या घटकावर दुष्परिणाम झालेले आहेत याचा शोध घेऊन ते समस्या सोडवण्याचं सामर्थ्य रुग्णांमध्ये निर्माण केलं जातं. याला सामुपदेशन असं म्हणतात. पहिले व्यसनमुक्ती केंद्र केव्हा व कोठे स्थापन केले?
भारतातील पहिले व्यसनमुक्ती केंद्र 1980 मध्ये पुणे येथे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र नावाने सुरू झाले. तरुणांना आपण काय संदेश द्या? तरुणांनी स्वतःच्या आयुष्याकडे सकारात्मक पद्धतीने बघावे, स्वतःमध्ये जीवन कौशल्य निर्माण करावी आणि एक माणूस म्हणून जगण्याचं तंत्र स्वीकारावं, जेणेकरून आयुष्यात येणारा तणाव हाताळण्याचं तंत्र त्याच्यामध्ये येईल आणि येणाऱ्या काळात व्यसनांनी स्वरूप बदललेलं आहे त्या सर्वांपासून स्वतःचं रक्षण करावं. मोबाईलसारख्या व्यसनाचा विळखा तरुणाईला पडताना दिसत आहे. तुम्हाला ही कल्पना कशी सुचली? शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं, दुष्काळी जिल्ह्यात जन्म झाल्यामुळं, आरोग्य क्षेत्रात काम करत असताना शेतकऱ्यांच्या समाजाच्या अनेक समस्यापैकी व्यसन ही एक मूळ समस्या असल्याची जाणीव मी स्वतः शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे झाली आणि म्हणून व्यसनमुक्ती केंद्र स्थापण्याचा विचार माझ्या मनात आला. व्यसन सोडल्यावर जीवनात काय बदल होतात? व्यसन सोडल्यावर जीवनात अत्यानंद निर्माण होतो, जो आयुष्यभर कधीच संपत नाही. धन्यवाद सर. आजच्या मुलाखतीतून आपल्याला व्यसनाचे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्तीचे महत्त्व समजले. आपण दिलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल आपले मनापासून धन्यवाद.